नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज पाहूया गावरान पद्धतीचा असा चिकनचा रस्सा। तर मी इथं पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये कांदा छान असा लालसर परतून घेतला। लसूण आल्याची पेस्ट टाकायची विसरायची नाही, त्यामुळे पिवळ्या रश्श्याला खूप छान अशी टेस्ट येते। इथं मी कांदा, खोबरं, थोडेसे फुटाणे, बाजरी सगळं असं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं। तेलामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि आपण वाटण केलेलं ते टाकायचं। कोथिंबीर पण वाटायची त्याच्यात आणि आपला घरचा मसाला घरकुल मसाला टाकायचा। घरकुल मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आपण जे सूप बनवलेलं ते थोडंसं टाकलं आणि मसाला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। तर मी इथं सुक्क करायसाठी मसाला काढला आहे आणि पहा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद। वेलकम।